श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. वार आहे गुरुवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. आणि संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट अर्थात संकट दूर करणारे किंवा संकटांपासून विजय मिळवून देणारी ही संकष्टी चतुर्थी असते. आणि ही संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना आणि व्रत करायचं असतं. त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही सदैव आपल्यावरती राहत असते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात. हे उपाय केल्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तमालपत्र आपल्याला अशा ठिकाणी जाळायचं आहे तर त्यामुळे तुमचं फक्त एका दिवसात नशीब बदलून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवसात आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा ही पूर्ण होईल. असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञान देणारे देवता आहेत. विघ्नांचा नाश करणारे, संकट दूर करणारे देवता मानले जातात. तर त्यांचं व्रत आणि हे उपाय केल्यामुळे त्या सर्व भक्तांच्या मनोकामना हे गणपती बाप्पा आपल्या पूर्ण करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हे उपाय करायचे असतात. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण श्रीमंत होण्यासाठी किंवा आपली गरिबी जी आहे तर ती दूर करण्यासाठी मेहनत, कष्ट करत असतो. आणि तरी सुद्धा त्याच्या कष्टाला, मेहनतीला यश हे मिळत नाही. याचा अर्थ असा होत नाही की आपले कष्ट जे आहेत तर ते कुठेतरी कमी पडत आहेत. तर कधी कधी आपलं नशीब आपल्या सोबत नसतं, आपली ग्रहदशा सुद्धा चांगली नसते आणि त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा ग्रहदशा सुधारण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात, जेणेकरून आपले जे कष्ट, आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो तर त्यांना यश हे मिळत असतं. त्याचप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक ना एक इच्छा महत्वाची असतेच. माझ्यापासून अगदी तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये इच्छा असतात. एखादी इच्छा अशी असते, एखाद्याची घर घेण्याबद्दल असते, एखाद्याची गाडी घेण्याबद्दल असते, एखाद्याची प्रॉपर्टी खरेदी करण्याबद्दल इच्छा असते किंवा इतर इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, जसं की चांगला जॉब मिळावा. अशा बऱ्याच वेगवेगळ्या टाईपच्या इच्छा या प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस आपला जीव तोडून मेहनत करत असतो. पण कधी कधी काय होतं की भरपूर कष्ट, मेहनत करून सुद्धा आपल्या या इच्छा पूर्ण होत नाहीत. आणि म्हणूनच तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यानंतर खरोखर तुमच्या मनातल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. पण जर पहा, तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचं कष्ट, मेहनत केलं नाही आणि फक्त जर तुम्ही उपाय केले तर त्यामुळे आपले कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत. कष्ट करायचेच आहेत, मेहनत करायचीच आहे आणि याच्या सोबतच आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहेत. त्यामुळे आपली ही जी इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते. तर पहा, तुम्हाला उपाय आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता किंवा मग तुम्ही अगदी संध्याकाळी प्रदोष वेळेपासून तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय अतिशय साधा, सोपा पण खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही तो नक्की करून बघा. आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र म्हणजे काय तर तेजपत्ता. बरेच जण म्हणतात जो आपण मसाल्यामध्ये नेहमी वापरत असतो तर ते तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. अख्खं पान जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे. पान जे आहे तर ते तुटलेलं, होल पडलेलं असं पान तुम्हाला घ्यायचं नाहीये. तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. एक तुम्हाला भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कापूर जाळता, म्हणजे कापूरदानी असेल तर ती घ्या, नसेल तर मग एखादी वाटी, भांडं घेतलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची जी मूर्ती किंवा फोटो जो काही तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्याच्या समोर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं, लाल रंगाची फुलं, दुर्वा अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये आपण मोदक सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता किंवा मग तुम्ही अगदी खडी साखराचा नैवेद्य सुद्धा ठेवला तरीही चालेल.
त्यानंतर आपल्याला अशी ही सगळी सागर संगीत पूजा गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर उपाय जसं मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही आज दिवसभरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता. जेव्हा पण आपण इतर देवदेवता यांच्या संबंधित काही उपाय करत असतो, तर अशा त्या देवांची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्या देवांची आराधना आपल्याला करायची असते आणि त्यानंतर आपल्याला हे उपाय करायचे असतात, जेणेकरून आपण जे उपाय करतो तर ते सफल होत असतात. तरी सुद्धा आज गणपती बाप्पांची सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. संकटनाशक स्तोत्र तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही 21 आवर्तनं जी आहेत गणपती अथर्व शीर्षाची, तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर त्यानंतर तुम्हाला जे मी काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायच्या आहेत आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या या सेवेमुळे सुद्धा पूर्ण होत असतात. पण जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तुम्ही ह्या ज्या मी सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही एकदा सुद्धा म्हटल्या तरीही चालतील किंवा एकदा सुद्धा केल्या तरीही चालतील किंवा मग तुम्ही 21 आवर्तनं करा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जसा वेळ मिळेल तर त्याप्रमाणे तुम्हाला या ज्या सांगितलेल्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, एक तमालपत्र घ्यायचं आहे. त्या तमालपत्रावरती तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला लिहायची आहे. जसं की तुम्ही जर नोकरी शोधत असाल आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल आणि नोकरी प्राप्त होत नसेल तर तुम्हाला तुमची इच्छा त्या तमालपत्रावरती लिहायची आहे. तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दलची तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर तुम्हाला त्या तमालपत्रावरती पेननी लिहायचं आहे. तुम्ही कोणत्याही कलरच्या पेननी लिहिलं तरीही चालेल. त्यानंतर फक्त काळ्या रंगाच्या पेननी शक्यतो करून लिहू नका. त्यानंतर तुम्ही एखादं म्हणजे कुंकू घ्या, त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाका, त्याची थोडीशी पेस्ट तयार करा आणि अशा पद्धतीने सुद्धा त्या कुंकवाने सुद्धा तुम्ही त्या तमालपत्रावरती तुमच्या मनातली इच्छा लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तमालपत्राचं जे पान आहे ज्याच्यावर तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे तर ती तुम्हाला त्यावरती जाळायची आहे. तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे, ओम गणगणपतये नमः. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून इच्छा असेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे असं तुम्ही गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या मनातली सगळ्यात मोठी म्हणजे कठीणातील कठीण जरी इच्छा असेल तरी तो हा उपाय केल्यामुळे ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण व्हायला मदत होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.